नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण सिरीज मधला वर्णमाला हा टॉपिक बघणार आहोत मित्रांनो। खऱ्या अर्थाने बेसिक व्याकरण जे सुरू होतं ते या ठिकाणावरूनच होतं मित्रांनो। आता कसं वर्णमालेमधील वर्णांचे प्रकारामध्ये आता कंठतालव्य, दंततालव्य, आणखी कंठ्योष्टे असे बरेच वर्ण आहेत, म्हणजे त्याचे प्रकार आहेत आणि ते वर्णांचा उच्चार कोणत्या ठिकाणावरून होतो यावरून ते प्रकार ठरले जातात मित्रांनो। त्यासाठी या टॉपिक बद्दल खूप बारकावे माहित असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये बरेच प्रश्न आयोगानेही विचारलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर प्रश्न याचे आजपर्यंत आलेले आहेत। तर त्याबद्दल मित्रांनो आपण बघू, मूळ अक्षर टोटल जी मूळ वर्णमाला आहे तिच्यामध्ये मूळ अक्षर हे 48 मूळ वर्ण होते। जी मूळ आपली वर्णमाला होती तिच्यामध्ये 48 हे काय होते, वर्ण होते मित्रांनो, मूळ अक्षर होती। आता त्याच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो 6 नोव्हेंबर 2009 ला बदल झालाय। त्या बदलामध्ये शासन निर्णयानुसार काय झालेलं आहे मित्रांनो, तर इंग्रजी स्वर जे आहेत ए आणि अ, आता हे बघा ए आणि अ जे होते हे दोन्ही स्वर आपल्यामध्ये बाराखडीमध्ये नव्हते। ए आणि अ हे दोन्ही शब्द बाराखडीमध्ये नव्हते, त्यांच्या जे आपले स्वर होते स्वरांमध्येही नव्हते, व्यंजनांमध्ये नव्हते आणि कशातच नव्हते मित्रांनो। तर ते इंग्रजी भाषेमधून हल्लीच्या काळात इंग्रजी भाषेचा मराठीमध्ये खूप जास्त, म्हणजे आपल्याला मराठीमध्ये इंग्रजी भाषेचा खूप जास्त काय दिसतो, वापर करताना दिसतो। मग आता इंग्रजी भाषेचा मराठीमध्ये वापर करताना आपल्याला ऍपल म्हणायचं असेल तर आपण ऍपल कसं काढायचं, ऍपल कसं लिहायचं, यासाठी मित्रांनो काय झालेलं आहे, ह्या शब्दाची सुद्धा आपल्याला आता गरज पडलेली आहे। ऑरेंज लिहायचो आपण, ऑरेंजला कसं लिहायचं त्यासाठी याही शब्दाची गरज पडली होती। आणि मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य होतं मित्रांनो, म्हणजे त्यामध्ये आपण आता कालच बघितलं की प्रत्येक उच्चाराला किंवा प्रत्येक ध्वनीला यामध्ये काय आहे, वेगळ्या खुणा आहेत, स्वतंत्र खुणा आहेत। तसं ए आणि अ ला स्वतंत्र खुणा म्हणून मित्रांनो काय केलेलं आहे, यांनी हे दोनही शब्द जे आहेत, हे दोनही वर्ण जे आहेत ते वर्णमालेमध्ये ऍड करण्यात आले, समाविष्ट झाले मित्रांनो। त्याचबरोबर क्ष आणि ज्ञ हे अरविंद मंगळूरकर जे होते, अरविंद मंगळूरकर यांच्या मागणीवरून आणि त्यांच्या संश्लेषणावरून, त्यांच्या संशोधनावरून काय झालं मित्रांनो, तर क्ष आणि ज्ञ याला संयुक्त व्यंजन आहेत मित्रांनो। हे आता संयुक्त व्यंजन कसे आणि व्यंजन कसे हे मी तुम्हाला कालच सांगितलंय, तर हे पुन्हा एकदा सांगतो। जे व्यंजन आहेत ते आपले काय आहेत मित्रांनो, पूर्ण उच्चारित नसतात। व्यंजन जे असतात ते पूर्ण उच्चारित नसतात, स्वरयुक्त व्यंजन जे असतात ते पूर्ण उच्चारित असतात। त्याचबरोबर व्यंजन कोणते आहेत आपले, आता आपण क्ष तयार करू, क हा व्यंजन झाला मित्रांनो। जेव्हा त्याचा पाय मोडतो तेव्हा काय झाला, हा क, तेव्हा हा क झाला मित्रांनो व्यंजन झाला, तेव्हा हा क काय झाला, व्यंजन झाला जेव्हा त्याचा पाय मोडतो। त्यानंतर प्लस श जो आहे बरोबर काय होतो, क्ष होतो मित्रांनो। हा जो आहे यामध्ये आणखी अ जोडल्याच्या नंतर पूर्ण उच्चारित क्ष होईल। क्षचं टंगडं मोडलेलं, कचं टंगडं मोडलेलं, या दोघांना एकत्र करून क्षचं टंगडं मोडलेलं असतं आणि यांच्यामध्ये जर आपण अ जोडला, श नंतर अ जोडला तर ह्याचं फक्त टंगडं मोडलेलं निघून जातं मित्रांनो, म्हणजे तो काय होतो, एक अक्षर होतो। आता अक्षर आहे का, तर अक्षर नाही मित्रांनो, हा काय आहे, वर्ण आहे। जोपर्यंत त्याचं टंगडं मोडलेलं असतं, जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम नसतो तोपर्यंत तो अक्षर नसतो, तो काय असतो, वर्ण असतो। त्यानंतर जो आहे मित्रांनो, म्हणूनच काय आहे, वर्णमालेत जो समावेश झाला तो समावेश कोणी केलेला आहे, अरविंद मंगळूरकर यांनी केला, असंही वाक्य देऊ शकतात। त्यानंतर मूळ अक्षरे जे झाले ते पूर्वीच्या ज्या आपण मूळ बाराखडीमध्ये बघितलं, मूळ वर्णमालेमध्ये बघितलं तर ते किती होते, 48 होते।
पण आता किती झालेले आहेत मित्रांनो 2009 नंतर? ते झालेले आहेत 52. आता हे जे 52 झालेले आहेत, या 52 मध्ये आपण आणखी काय बघणार आहोत? 52 चे सुद्धा काय होतात, 4 गट पडतात. ते 4 गट म्हणजे 14 स्वर असतात. स्वर किती असतात मित्रांनो? 14 असतात. स्वरादी 2 असतात. व्यंजने 34 असतात. आता कोणते असतात हे आपण सगळे पुढच्या 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच बघून घेऊ मित्रांनो. पण आता फक्त ह्या बीट लक्षामध्ये ठेवा, मूळ अक्षरे जे आहेत ते 52 आहेत. 52 मूळ अक्षरांनंतर स्वर किती आहेत? त्यामधले 14 आहेत. त्यामधले स्वरादी आहेत 2 मित्रांनो, आणि व्यंजन जे आहेत ते आहेत 34. त्यानंतर संयुक्त व्यंजन जे आहेत ती संयुक्त व्यंजन आहेत मित्रांनो 2. स्वरादी 2, संयुक्त व्यंजन 2. त्यानंतर व्यंजने 34 आणि स्वर 14. 14 आणि 2 16 मित्रांनो. 16 आणि 34 50. 50 आणि 2 किती झाले? 52. असे ह्या 52 चे काय केलेले आहेत मित्रांनो? 4 गटांमध्ये विभाजन केलेलं आहे. हे 4 गट कशासाठी विभाजन केले आणि त्यांचा फायदा काय आहे हे आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सुरू करणार आहोत. वर्णमाला आपण पूर्ण अशी विभाजनानुसार आपण बघणार आहोत. 52 जे आपले वर्ण आहेत त्याचे हे 4 गट आपण करून ते पूर्णपणे अभ्यासणार आहोत. आता त्यामधला जो महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे मित्रांनो? ही बीट लक्षामध्येच ठेवा. ही बीट मित्रांनो लक्षामध्येच ठेवा. सुरुवातीला मूळ वर्णमालेत 48 वर्ण होते. सुरुवातीला मूळ वर्णमालेत 48 वर्ण होते. परंतु आता काय झालेलं आहे? आधुनिक वर्णमालेनुसार जर विचारलं तर एकूण किती झालेले आहेत? एकूण झालेले आहेत 52 वर्ण मित्रांनो. 52 वर्ण किती झालेले आहेत? आधुनिक वर्णमालेमुळे झालेले आहेत. मित्रांनो, आपण जे आता बघितलं 4 गटांमध्ये आपण जे बघणार आहोत वर्णमालेला, आपण जे 4 गटांमध्ये बघणार आहोत त्यामध्ये 2009 मध्ये जे काय बदल झालेला आहे ती वर्णमाला ही आपण एकदा बघून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर काय आहे मित्रांनो, तर त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, 4 गटही कोणते आहेत हे आपण नंतर बघणारच आहोत. पण त्याबरोबर आपल्याला सध्या वर्णमालांची आणि वर्णांची ओळख करून घ्यायची आहे मित्रांनो. तरच आपण त्या 4 गटांमध्ये कसं वर्णन केलंय हे आपण नंतर समजू शकतो. आता 2009 मध्ये शासन नियमानुसार काय केलेलं आहे मित्रांनो, ही जी वर्णमाला आपण लिहिली पूर्ण इथपासून पूर्ण जी वर्णमाला आहे मित्रांनो, ही संपूर्ण वर्णमाला लिहिलेली आहे. ही वर्णमाला काय केलेली आहे? 2009 पासून शासनाने स्वीकृत केलेली आहे. आता त्यामध्ये स्वर जे आहेत, त्यामध्ये जे स्वर आहेत, आता हे स्वर कोणकोणते आहेत? अ, आ, इ, ई. अ, आ, इ, ई, उ, रू, रू. आता हे 2 जे आहेत रू आणि रू, हे जे आहेत ते दोन्ही जे वर्ण आहेत मित्रांनो, हे लोप पावत चाललेले आहेत. यांचा जास्त वापर आता दिसत नाही. याचा रू पासून आणखी एकच शब्द दिसतो मित्रांनो, तो क्लुप्त्या. क्लुप्त्या जो शब्द आहे त्यामध्ये हा लू वापरतात. आणि रू जो आहे हा ऋषी, ऋग्वेद असे काही मोजके शब्द आहेत त्यामध्ये हा रू वापरतात. बाकी जास्त प्रमाणात त्या दोन्हींचा वापर होत नाही मित्रांनो. त्यानंतर ए नंतर ॲ येतो मित्रांनो. हेही लक्षात ठेवा. क्रम सुद्धा विचारू शकतात मित्रांनो, त्यासाठी लक्षात ठेवा. ए नंतर ॲ झाल्याच्या नंतर ऐ, ओ नंतर पुन्हा ऑ नंतर औ. ए, ॲ, ऐ, ओ, औ. असं मित्रांनो हे काय आहे? बाराखड्याचे आपले जे स्वर आहेत ती स्वर आहेत मित्रांनो. पूर्वी जी स्वर होती ते 12 होते. हे 2 स्वर त्यामध्ये नव्हते मित्रांनो. पूर्वीचे जे स्वर होते ते 12 स्वर होते आणि म्हणूनच कदाचित त्यांना बाराखडी असंही म्हणायचं मित्रांनो. त्यानंतर स्वरादी जे आहेत आपले आणि आहा. आणि आहा काय आहेत? हे 2 स्वरादी आहेत. आता स्वरादी कसे लक्षात ठेवायचे मित्रांनो, तर यामध्ये मध्ये काय आहे मित्रांनो? म्हणजे काय? आणि त्यामध्ये काय आहे मित्रांनो? मची छटा आहे शेवटी. पण आधी काय आहे मित्रांनो? सुरुवातीला काय आहे? यामधला एक स्वर आहे. यामधला हा एक काय आहे? स्वर आहे. म्हणजे काय आहे मित्रांनो? मग
स्वरादी. सुरुवात कशाने होते मित्रांनो त्याची? स्वराने होते, म्हणून त्याला काय म्हणतात? स्वर आदी. आदी काय आहे? स्वर आहे. त्याचप्रमाणे अहा. अहा मध्ये शेवट काय होतो? अहा. अ आणि शेवटी हा, अहा. अशा प्रकारे मित्रांनो याचा काय होतो? उच्चार होतो. सुरुवात कशाने आहे? स्वराने आहे, म्हणून हे काय आहेत मित्रांनो? स्वरादी आहेत. यांना काय म्हणतात? स्वरादी म्हणतात. अगोदर काय आहे? त्याच्यामध्ये स्वर आहेत, म्हणून ते काय आहे? स्वरादी आहे. त्यानंतर जे आपण बघणार आहोत ते म्हणजे स्पर्श व्यंजने. आता स्पर्श व्यंजने कशाला म्हणायचं मित्रांनो? तर जी व्यंजने आहेत, व्यंजने म्हणजे काय? तर ज्यांचे टंगडे मोडलेले असतात वर्णमालिकेमध्ये ते काय असतात? व्यंजन असतात मित्रांनो. पण आता ती व्यंजन असतानाच आपण त्यामध्ये काय बघणार आहोत? ती व्यंजने असतानाच त्यामध्ये आपण बघणार आहोत की त्या व्यंजनांचेही काही गट पडतात. त्या गटांपैकी स्पर्श व्यंजन असं सुद्धा मित्रांनो एक गट आहे. पण स्पर्श व्यंजनामध्ये क, ख, ग, घ, न. आता हे काय आहे मित्रांनो? ङ आहे. ङ यामध्ये वाङ्मय ङ असा उच्चार होतो याचा. ह्याचा उच्चार करत असताना मित्रांनो हा जो गट आहे, हा पूर्ण उभा जो गट आहे, या प्रकारचा उच्चार होत असतो मित्रांनो या अनुनासिकाचा. यांना काय म्हणत असतात? अनुनासिक म्हणत असतात. तर त्यांचा उच्चार कसा होत असतो? या तिसऱ्या गटाप्रमाणे होत असतो. हा न असतो मित्रांनो, पण न चा उच्चार नाकामध्ये तिसऱ्या गटाप्रमाणे होत असतो. तो कसा? ङ. त्यानंतर जो ज आहे आणि हा जो आहे हा अनुनासिक आहे. याचा उच्चार कसा होणार मित्रांनो? ज प्रमाणे होणार. असा होणार मित्रांनो. म्हणून त्यासाठी काय वापरलं जातं? तर प्रत्येक गटाची जी वेगवेगळे अनुनासिके आहेत मित्रांनो, हा पूर्ण क चा जो गट आहे, क च्या गटाचा अनुनासिक काय असतो? ङ असतो. ङ. त्यामध्ये ग ची छटा असते. च च्या गटाचा जो अनुनासिक आहे तो त्र सारखा दिसतो मित्रांनो. त्र मध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स हा आहे मित्रांनो. त्र जो असतो आपला तो आपण असा त काढल्यासारखा करतो आणि त्याचा पाय मोडतो, असा असतो मित्रांनो आपला त्र. हा अर्धा त काढतो मित्रांनो, असा अर्धा त काढून त्याचा पाय मोडतो इथून, म्हणजे काय होतो? आपला त्र होतो. पण हा जो ज आहे, हा जो ज आहे, ज च्या गटातला, च च्या गटातला जो आहे आपला, च च्या गटातला अनुनासिक जो आहे तो असा लिहितात मित्रांनो. यामध्ये अशी एक रेषा असते आणि समोर आडवी जी चंद्राकृती प्रमाण असतं, असं नालाकृती आडवा असतो आणि मध्ये काय असतं? एक जोड असून पुन्हा उभं काय असतं? अशा प्रकारे लिहिलं जातं मित्रांनो. आणि त्र जे लिहिलं जातं ते त ची छटा, त चा टंगड मोडून काय केलं जातं मित्रांनो? त्र केलं जातं. आता ह्याच्यानंतर तुम्हाला त्र आणि ट मधला हा फरक शिकवलेला आहे मित्रांनो. वर्णमालेमध्ये तुम्हाला त्र दिसणार नाही, कारण त आणि र या दोन्हींचा मिळून जो व्यंजन तयार झालेला आहे, संयुक्त व्यंजन त्याला आपण म्हणतो, तो कोण आहे मित्रांनो? त्र आहे. त्यानंतर जो आपला ट ची लाईन आहे मित्रांनो, ट, ठ, ड, ढ, न. आता हा जो न आहे याचा उच्चार कसा होतो मित्रांनो? याच्या उच्चारामध्ये थोडीशी ड ची छटा असते मित्रांनो. हा जो आपला न आहे याच्या उच्चारामध्ये थोडीशी ड ची छटा असते. बाण, पुणे असं जे हा जो न वापरतात ना मित्रांनो, पुण्याचे लोक जे टिपिकल पुण्याचे लोक आहेत ते पुण्याचे लोक पुणेरी भाषा बोलताना पुणेरी असं म्हणतात. पुणेरी. पुणेरी म्हणजे ह्या न मध्ये काय वापरतात मित्रांनो? ड ची छटा असते. म्हणजे कशाची? तिसरा गट जो आहे आपला हा, या तिसऱ्या गटाची यामध्ये अनुनासिकांमध्ये छटा असते. त्याच्यानंतरचा जो आपला गट आहे तो त चा गट आहे मित्रांनो. आणि त च्या गटामध्ये त, थ, द, ध, त, थ, द, ध आणि हे न. आता मित्रांनो हे जे न आहे, हे जे आपलं न आहे, या न चा जे उच्चार असतो मित्रांनो, द चा आपण उच्चार करत असताना द चा उच्चार कसा असतो मित्रांनो? एकदम ठळक उच्चार असतो. त्याचप्रमाणे या न चा उच्चार एकदम ठळक असतो. याला सुद्धा द ची छटा असते. प, फ, ब, भ, म. आता पुढचा जो आहे गट मित्रांनो, प, फ, ब, भ आणि म. यामध्ये सुद्धा म, प, फ, ब याला आपण काय करतो मित्रांनो? ओठ ओठांवर चिटकत असतो. यामध्ये ओठांचा स्पर्श एकमेकांना होत असतो.
प फ ब भ म. ओठांना चिटकून मित्रांनो जो अनुनासिक तयार केला जातो तो आपला काय आहे, म आहे. त्याच्यानंतर जो स्पर्श व्यंजन म्हणजे त थ द ध न, यामध्ये काय असतं मित्रांनो, तर यामध्ये जे आपली जीभ असते ही जीभ आपण टाळूला चिटकत असतो, टाळूला दाताकडच्या बाजूला चिटकत असतो मित्रांनो. त थ द ध न एकदम दाताला चिटकून टाळू मध्ये आपण काय करत असतो, त्याला लगेच हळूवार चिटकत असतो. त थ द ध न, ट ठ ड ढ न. याला काय होतं मित्रांनो, आपण स्वतः म्हणून बघा, मोठ्याने म्हणून बघा, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल आपली जीभ कुठे चिटकत आहे आणि कुठे कशाचा स्पर्श होत आहे हे मित्रांनो नंतर लक्षात येईल. कसं ट ठ ड ढ न यामध्ये आपल्याला काय करावं लागतंय, जीभ थोडी टाळूला मागच्या बाजूला चिटकवावी लागते. त्यानंतर च छ ज झ न हे जे आहे आपलं च छ ज झ न, यासाठी आपल्याला जीभ कुठे चिटकावं लागते मित्रांनो, थोडीशी मधोमध चिटकावी लागते. क ख ग घ न हे जे आहे मित्रांनो, यासाठी काय करावं लागते, जीभ एकदम मागच्या बाजूला चिटकावी लागते. असे मित्रांनो ह्याचे काय बनलेले आहे स्पर्श व्यंजने. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे, कशाचा ना कशाचा स्पर्श होत आहे. जसं अ आहे, अ हा काय आहे मित्रांनो, स्वर आहे. अ म्हणताना कशाचाही तोंडामध्ये कशाला स्पर्श होतो का रे, एकदम ते कुठून निघतं, आपल्या कंठातून तो स्वर निघलेला असतो. अ आ इ ई उ उ असे जे स्वर आहेत मित्रांनो, हे या स्वरांसाठी ए ऐ ओ ओ औ हे जे स्वर आहेत मित्रांनो, यांना कशाचाही स्पर्श कशाला करावा लागत नाही, असे ते स्वर असतात. आणि त्यानंतर जे स्पर्श व्यंजन आहेत मित्रांनो, स्पर्श व्यंजनांमध्ये काय होत असतं, स्पर्श होत असतो, कशाचा ना कशाचा स्पर्श होत असतो. पण जे आपण ही गट बघितले आहेत आडवी, या आडव्या गटांमध्ये काय असतं मित्रांनो, तर या आडव्या गटांचे एक वैशिष्ट्य असतं. जसं आपण कचा उच्चार करताना ज्या ठिकाणी आपल्याला जीभ टाळूला ज्या ठिकाणी चिटकावी लागते, त्याच ठिकाणावर कुठंतरी खला सुद्धा चिटकावी लागते, गला सुद्धा, आणि घ ड ङ ह्यासाठी सुद्धा आपण त्याच ठिकाणी चिटकवत असतो. फक्त त्यामध्ये थोडासा मायनर चेंज असतो मित्रांनो. म्हणून हे सर्व काय येतात, एका गटामध्ये येतात. आता ही आडवी गट लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो काय करायचं, तर आडवी गट लक्षात ठेवण्यासाठी आपण ह्याच्यासाठी एक ट्रिक करायची आहे मित्रांनो. ही जी ट्रिक आहे, या ट्रिक मध्ये आपण सुरुवातीचे सर्व गटांमधील अक्षर घेऊ. याच्यामध्ये मित्रांनो जे आपण सुरुवातीचे व्यंजन जर घेतले, सुरुवातीचे जे स्पर्श व्यंजने आपण घेतले, तर काय आहे, क च ट त प आणि खाली हा आहे मित्रांनो य. इथपर्यंत जरी लक्षात ठेवायचं झालं मित्रांनो, तरी हा उभा जो गट आहे, उभा गट लक्षामध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. हा केल्याच्या नंतर हे आडवे आपोआप येऊन जातात. क च्या गटामधील क ख ग घ ङ हे आपल्या पाठ असतं मित्रांनो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, उभा गट लक्षामध्ये ठेवायचा आहे. उभा गट लक्षामध्ये ठेवताना क च ट त प य हे जे आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो. आता हे जरा कसं वाटतंय, क च ट त प य, कचाट्यात पाय, काचाट्यात पाय, कचाट्यात पाय. हे जर आपण ट्रिक थोडीशी लक्षात ठेवली मित्रांनो, कचाट्यात पाय, तर आपल्याला सुरुवातीचे जे व्यंजन आहेत त्या व्यंजनांचा जो आपला गट आहे ते आपल्याला सुरुवातीला मिळून जातो मित्रांनो. त्यासाठी आपण असं पाठ करू शकतो, क च ट त प य, कचाट्यात पाय. कचाट्यात पाय आपण यासाठी काय करू शकतो मित्रांनो, ट्रिक तयार करू शकतो. आता त्यानंतर अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे काय, य र ल आणि व. हे काय आहेत मित्रांनो, आपण बघितलं तर यामध्ये काय आहेत, स्वरांची थोडीशी छटा आहे मित्रांनो. स्वरांची छटा कशी आहे, यामध्ये जे स्वरांची छटा म्हणजे काय मित्रांनो, तर दुसरं तिसरं काही नसून काय आहे, हा य कशासारखा दिसतो मित्रांनो, ह्या य सारखा. याचा उच्चार आणि याचा उच्चार जरा सारखा असतो, म्हणून काय आहे, त्या अर्धस्वर आहे. र कशासारखा आहे मित्रांनो, रू आणि र. हा स्वर रू आहे आपला, तो र ला मिळता जुळता आहे.
हा जो ल आहे त्याला मिळता जुळता आपला हा ल आहे. लृ याला काय आहे, हा आपला ल आहे. आणि व जो आहे आपला ओ आणि व, ओ आणि व काय आहे मित्रांनो, सेम सेम आहे. म्हणजे काय, अर्धस्वर आहेत. हे सुद्धा काय आहेत, अर्धस्वर आहेत. त्याच्यानंतर जे उष्मे आपण म्हणतो, उष्मे, उष्मेमध्ये काय आहे मित्रांनो, श आहे. उष्मे हा जो शब्द आहे याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, श आहे. म्हणून आपण काय करायचं, पूर्ण श वाला जो गट आहे उष्मेमध्ये श वाला गट घ्यायचा. श श स. आता दुसरा स चा कोणताही प्रकार राहणार नाही. स श श श श स असे काय आहेत मित्रांनो, हे उष्मे गट आहे. हा याला काय म्हणतो आपण, उष्मे गट म्हणतो. महाप्राण, महाप्राण मध्ये काय आहे मित्रांनो, महाप्राण मध्ये ह किंवा ह ची छटा ज्यांच्यामध्ये असते त्याला सुद्धा आपण महाप्राण या गटामध्ये घेत असतो मित्रांनो. ह ची छटा असणाऱ्यांना सुद्धा आपण काय करत असतो, महाप्राण मध्ये घेत असतो. म्हणजे कोणता गट आहे, ह ची छटा असणारा कोणता आहे मित्रांनो, घ झ ढ ध भ. यामध्ये काय आहे मित्रांनो, ह ची छटा आहे. ह ची छटा असणारे काय आहेत, हे आहेत. यामध्ये आपण डीप मध्ये बघणार आहोत मित्रांनो, महाप्राण कशाला म्हणायचं. सध्या फक्त महाप्राण मध्ये ह लक्षात ठेवा मित्रांनो. महाप्राण मध्ये काय करा, ह लक्षामध्ये ठेवा. नंतर जो ळ आहे, ळ काय आहे मित्रांनो, हा द्रविडियन वर्ण आहे. हेही लक्षात ठेवा, द्रविडियन वर्ण कोणताही दुसरा नसून ळ आहे. म्हणून तर आपल्या मराठी भाषेमध्ये जे सुरुवात होताना, मराठी भाषेमध्ये कोणताही शब्द सुरू होताना ळ पासून होत नाही. आपण पूर्ण जे व्यंजन बघत असतो, व्यंजन बघत असताना जे वर्णमालिका बघत असतो, त्या वर्णमालेमध्ये काय आहे, ळ साठी आपण बाळ हा शब्द घेतो मित्रांनो. का, कारण ळ पासून सुरुवात होणारे शब्द म्हणजे माझ्या वाचण्यात तरी नाही, तुमच्या कोणाच्या असतील तरी कळवा मित्रांनो. त्यानंतर जो आठवा आपला प्रकार आहे तो काय आहे, क्ष आणि ज्ञ. काय आहे, क्ष आणि ज्ञ. आता क्ष आणि ज्ञचे मी मित्रांनो आतापर्यंत 2 ते 3 वेळेस फोड करून दिलेले आहे. क्ष म्हणजे काय आहे, क आणि श च मिश्र आहे. क आणि श, क श, क्ष, क श, क्ष. आणि ज्ञ मध्ये काय आहे मित्रांनो, द न आणि य, ज्ञ. द न य, ज्ञ य, ज्ञ य, ज्ञ. असं काय आहे मित्रांनो, ज्ञ असं आहे. ते काय आहेत, संयुक्त व्यंजन. संयुक्त म्हणजे काय रे मित्रांनो, आता आपण जे कंबाईनची परीक्षा देत असतात त्यांना माहित आहे कंबाईन म्हणजे काय असतं मित्रांनो, संयुक्त गट ब क असं आपण त्याला म्हणत असतो. संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क असं आपण त्या परीक्षांना म्हणत असतो. संयुक्त म्हणजे काय, तर संयुक्त म्हणजे मित्रांनो, संयुक्त म्हणजे एकत्र. आणि व्यंजन, व्यंजन म्हणजे आपण या ठिकाणी व्यंजने बघितलेले आहेत. यामध्ये काय आलेले आहे मित्रांनो, व्यंजन एकत्र आलेले आहेत म्हणून यांना काय म्हणतात, संयुक्त व्यंजन म्हणतात. जसं क्ष, क्ष मध्ये क आला, श आला, काय झाला, क्ष झाला. ज्ञ मध्ये काय झाला मित्रांनो, द आला, न आला आणि य आला. द न य, मग काय झाला मित्रांनो, ज्ञ झाला. हे खूप सोप्या प्रकारे मित्रांनो लक्षामध्ये ठेवू शकतो जर समजून घेतलं तर. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं असं विशेष काही नाहीये. आता महाप्राणचा जो विषय आहे तो महाप्राण मध्ये ह येत असतं. महाप्राण जो उच्चार करताना आपल्याला सर्वात हेवी जो उच्चार करावा लागतो तो ह चा करावा लागतो. महाप्राण, महाप्राण म्हणजे ह आहे. ह कशामध्ये असतं मित्रांनो, महाप्राण मध्ये असतं. ह ची छटा असणारे शब्द सुद्धा महाप्राण मध्ये असतात. त्याला अपवाद कोणकोणते आहेत हेही आपण बघू मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघू मित्रांनो, ह्याला अपवाद कोणकोणते आहेत हेही बघू मित्रांनो. मला असं वाटतंय की आपण जो व्हिडिओ जास्त 1-1.5 तासाचा बनवतो, पूर्ण टॉपिक त्यामध्ये आपण कव्हर करतच असतो, पण तो टॉपिक कव्हर जरी केला तरी मला शंका आहे की आपल्याकडून तो पूर्ण टॉपिक बघण्यात येतोय की नाही. त्यामुळे मी जो टॉपिक आहे तो टॉपिकची लेंथ थोडी कमी कमी करण्याचा विचार करत आहे मित्रांनो. टॉपिक आपण एक अर्धा तासाचाच घेत जाऊ, पण मित्रांनो जे झालं ते परफेक्टच व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे जो आणि कोणत्याही माणसाची आजपर्यंतची कॉन्सन्ट्रेशन पॉवर जर आपण बघितली तर 50 मिनिटाच्या समोर एक तर जास्तीत जास्त 25-30 मिनिटाचीच आता झालेली आहे. कारण जास्त आपण काय करत नाहोत,
कॉन्सन्ट्रेशन आता जास्त वेळ करू शकत नाही. हे जे युट्यूबच्या माध्यमातून जे रील्स येत आहेत किंवा जे शॉर्ट व्हिडिओ येत आहेत, आता मला त्याचं एवढं नॉलेज नाही मित्रांनो. आपण युट्यूब चॅनल हे आताच सुरू केलेलं आहे, त्यामुळे जास्त नॉलेज नाही. पण युट्यूबमध्ये शॉर्ट्स असतात हे आता समजायला लागलं, आणि इन्स्टाला वगैरे काय असतात तर त्या रील्स असतात हेही कुठंतरी समजायला लागलं आहे मित्रांनो. पण त्यामध्ये काय होत आहे, त्यामध्ये जे 25 ते 30 सेकंदामध्ये आपल्या मनाला मनमुग्ध करत आहे, तर ते मनमुग्ध करणारे जे कंटेंट आहेत त्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, आपली जी कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे ती कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप कमी झालेली आहे मित्रांनो. जे कामाचं लेक्चरसाठी, जे आपल्या महत्त्वाच्या लेक्चरसाठी आणि आपल्याला जे मार्क्स मिळवून देणारे जे लेक्चर्स आहेत ते बघण्यामध्ये सुद्धा आपल्याला इंटरेस्ट राहत नाही मित्रांनो. जर तो लेक्चर जर लेंदी झाला, जास्त मोठा झाला, तर मित्रांनो आपल्यापैकी 10% सुद्धा मुलं त्याला पूर्ण बघत नाही.